नमस्कार. मी डॉक्टर अमोल श्रीराम शेंबटवाड, दमा, ॲलर्जी व श्वसन विकार तज्ञ, श्री साई हॉस्पिटल, नांदेड. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक कॉमन क्वेश्चन जो की पेशंट्स नेहमी विचारतात, सर कफ सिरप्स कधी घ्यावेत आणि कधी घेऊ नयेत? तर मित्रांनो, कफ सिरप बद्दल मी तुम्हाला आधी काही गोष्टी सांगतो की कफ सिरप हे तुमच्या बॉडीवर कसे ॲक्ट करतात, त्याची ॲक्शन कशी असते बॉडीवर. तर कफ सिरप हे जे आहेत हे तुमच्या छातीपासून फुफ्फुसांपासून निघणारा जो कफ रिफ्लेक्स आहे जो की मेंदूपर्यंत जातो आणि मेंदू आपले जे मसल्स आहेत, रेस्पिरेटरी मसल्स आहेत, त्यांना ऍक्टिव्हेट करून पेशंट कफ करतो. तर हे जे रिफ्लेक्स आहेत ह्यांना कफ सिरप फक्त सप्रेस करतो, तो मूळ आजाराला बरं करत नाही. हे फार महत्वाचं आहे. ज्या तर पेशंटने कधी कफ सिरप घ्यायला पाहिजे. बरेच पेशंट्स ज्यांना नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन होतं, त्याच्यामध्ये ड्राय कफ असतो, 4-5 दिवस कफ असतो, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही नॉर्मली कफ सिरप घेऊ शकता. पण जर तुम्हाला क्रोनिक कफ असेल, क्रोनिक कफ म्हणजे कमीत कमी 4 ते 6 आठवडे कंटिन्युअस ओला किंवा कोरडा खोकला असणे, थोडा छातीत दम लागणे, अशा कंडिशन मध्ये तुम्ही कफ सिरपचा वारंवार उपयोग करून तो कफ सप्रेस करणे म्हणजे मूळ आजार हा बळावण्यासारखे आहे. ह्या कंडिशन्स मध्ये तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन्स करून त्या आजाराच्या मुळाशी जाणे हे फार महत्वाचं आहे. बरेच आजार जसे टीबी, अस्थमा, सीओपीडी, ऍसिड रिफ्लेक्सचा कफ, डिस्ट्रॉइड लंग असतात काही पेशंट्स, त्यामुळे येणारा कफ, ब्रॉन्किएक्टॅसिस, हे क्रोनिक कफ या आजारांमध्ये होतो. तर या कंडिशन्स मध्ये तुम्ही एक्सरे, पीएफटी, सीटी स्कॅन या आजार हे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून या आजाराच्या मुळाशी जाणे हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर वारंवार कफ सिरप घेत असाल तर त्याचा फार दुष्परिणाम होऊ शकतो. तुमचा आजार हा मधल्यामध्ये तसाच राहील किंवा बळावेल, पण तुम्हाला त्याचे सिम्पटम दिसणार नाहीत, कारण की कफ सिरप घेऊन ते कफ जो रिफ्लेक्स आहे तो तुम्ही मधल्यामध्ये दाबून टाकाल, त्यामुळे तुमचा आजार बळावेल. तर हे सगळे धोक्याचे लक्षण आहेत. त्यामुळे क्रोनिक कफ मध्ये कफ सिरप घेणे टाळावे. तुम्हाला अॅक्यूट कंडिशन असेल, 4 ते 5 दिवस खोकला असेल, त्यामध्ये तुम्ही नॉर्मली कफ सिरप घेऊ शकता. तर हे सर्व गोष्टींची रुग्णांनी काळजी घ्यावी. थँक्यू.